आज सॅटरडे आहे आणि स्कूलला सुट्टी आहे कुणाला, आणि याला सुट्टी आहे, मला सुट्टी नाही. मला उलट आज लवकर जायचं असतं माझ्या कामावर. तर बाप लेकाची फरमाईश चालू आहे, आज हे कर आज ते कर. ह्यांना सुट्टी असली की ह्यांना सुचतं काय काय खायचं काय नाही. हा, आणि हे कपडे कधी सुकलेले काढून ठेवलेत, हे घडी करायचं नाही. इकडे जाऊ नको, पळून इकडे तू, इकडे. पनीर बिर्याणी खायचं. सगळ्यांचं एक एक चाललेलं असतंय. म्हणजे मी 10 वाजता जायचं असतंय मला, आणि मी सगळे कामं करून जायचं. काय हसतो, ते कपडे घडी कर चल. पनीर पुलाव म्हणून. आणि मी जशी पनीरची भाजी करते आज तशी खायची नाही ह्या लोकांना. ह्या लोकांना आज माझ्या भाऊजाईच्या हातची जी पनीर भाजी असते ती खायची आहे. म्हणून आज तिला बोलवलंय घरी करायला. दुपारी आल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघ, आंघोळ वगैरे करायचं नाही, हे असं काहीतरी मस्ती करत बसायचं येऊन. कपडे घडी करायला किती जीवावर येतंय ना. एक काम सांगितलं की ते करायला किती जीवावर येतंय बघ. नीट नीट करायचं. किती जीवावर चाललंय बघ घडी करायचं. सुट्टी असली ना ह्यांना असं वाटतंय की आम्हाला निवांत बसू द्यायला पाहिजे, आमच्या मागं काही काम लावायला नाही पाहिजे. आणि मला सुट्टी असल्यावर असं कधी कोण म्हणतंय का मम्मी तू आराम कर, आम्ही पण काम करू लागतो, असं कोण म्हणतंय का मला? हसू. तेच की, मला सुट्टी एकतर मला सुट्टी शक्यतो नसल्यासारखंच आहे. आणि सुट्टी असली ना की त्या दिवशी ह्यांचं हे चाललेलं असतं, आज काय करणार जेवायला, आज काय बनवती खायला. आता मला उद्या सुट्टीच्या दिवशी एवढे काम येतं, आता उद्या मी दाखवेन. आणि ह्यांना सुट्टी असली की काय, मला वाटतं हे सगळ्यांच्याच घरी असं चालत असेल. बायकांना सुट्टी असली ना की त्यांना आराम भेटत नाही. ह्या लोकांना सुट्टी असली की असं वाटतं आम्हाला सगळं आरामात भेटायला पाहिजे, निवांत उठायला पाहिजे, होय ना. चला, ह्यांचं चालूच राहतंय मला. चला, हा सगळा चेष्टेचा भाग झाला. तर मी आता चपात्या करून घेणार आहे फक्त. आणि दुपारी माझ्या भाऊजाईला बोलवलंय भाजी करायला. ती जवळ आहे इथं म्हणून तिला बोलवलंय. काय नाही, चपात्या करून घेते पटपट, कारण 10 वाजता जायचंय मला पटापट आवरून. तुमच्या पण घरात असंच चालतं का मुलांचं? सुट्टी असली की ते लवकर उठायला नको म्हणतात. पनीरची भाजी करायचं तयारी चालू आहे इथं. तर याच्यामध्ये काय टाकलंय, कांदा, टोमॅटो आणि काय टाकलं ग, काजू. आता नंतर पुढे मसाले टाकायचे, जास्त काय टाकलं नाही. तर गायत्री आले भाजी करायला. तर थोडंसं लाईट कमी असल्यामुळं थोडं उजेड कमी येतंय. पोरांचं गोंधळ किती चाललंय बघ. आता याला तेल सुटेपर्यंत छान हे करून घ्यायचं ना, शिजवून. असं कर. हा, अजून 1-1.5 चमचा टाक अजून. फक्त लाल तिखटच टाकली ना आता. रुद्र काय खेळतो तू? जोरात पाऊस आला, सारखंच येते जाते हे पाऊस.
वरती ऊन पण आहे आणि किती जोरात पाऊस पडतो. हा ते दिसतंय खरं, इथं कुठं दिसत. तर मुलांचा खूप जास्त गोंधळ चालू असल्यामुळे मला काही रेसिपी व्यवस्थित दाखवताच आली नाही आणि सगळ्यांना भूक लागली होती, त्यामुळे आम्ही सगळे लगेच जेवायला बसलो होतो. सांगा भाजी कशी झाली आहे? हा हिला आत्याला छान झाली का? कुणाला तुला आवडली का? गायत्री आवडली तुझी भाजी सगळ्यांना? हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात सगळे? तर याच्या आधी मी एक क्लिप जोडलेली आहे, तर ती सॅटर्डेची आहे. सॅटर्डेला घरी खूपच गोंधळ होता, ते तुम्ही पाहिलंच असेल. तर काल सॅटर्डेला परत काही मला कंटिन्यू करणंच झालं नाही व्हिडिओ. थोडासा घसा बसलाय, त्यामुळे माझा आवाज क्लिअर बहुतेक येत नसेल. तर आज आहे संडे आणि आज आहे फ्रेंडशिप डे. तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हणजे बऱ्याच जणांचे आता सुद्धा कॉन्टॅक्ट मधले स्कूल मधल्या मैत्रिणी असतील, कॉलेज मधल्या असतील, पण माझ्या काही मैत्रिणी म्हणजे माझं लग्न खूप लवकर झालं, तर त्यामुळे ना माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये माझ्या कुठल्याच मैत्रिणी नाहीयेत. कारण माझं लग्न लईच लवकर झालं आणि त्यावेळेस एवढं मोबाईल होता, पण ते बटनवाले मोबाईल जास्त करून आधी होते. आणि लग्न झाल्यानंतर काही मला वाटतं एक वर्षभर तरी माझ्या 1-2 मैत्रिणी कॉन्टॅक्ट मध्ये होत्या, पण एक जुना मोबाईल होता माझ्याकडे लग्न झाल्यावर. तर तो मोबाईल बंद पडला, मग तो हरवला, त्याच्यामुळे त्यातले सगळे कॉन्टॅक्ट सुद्धा गेले. त्याच्यामुळे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कुठल्याच माझ्या स्कूलच्या मैत्रिणी नाहीयेत. तर सोलापूरवरून वीर तपस्वी स्कूलमध्ये, शेळगीला वीर तपस्वी स्कूल आहे, तर तिथं मी शिकत होते. तर आता त्या स्कूलमध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत. तर तिथून कोणी पाहत असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींची खूप आठवण येते मला. तर माझ्या ज्या काही स्कूल फ्रेंड होत्या त्यांचा एक फोटो आहे माझ्याकडे. जेव्हा आम्ही 10th माझं सेंड ऑफ होतं, त्यावेळेस आम्ही आमच्या शिक्षकांसोबत एक फोटो काढला होता. तर या काही माझ्या मैत्रिणी आहेत. तर ही एक आठवण आहे माझ्याकडे माझ्या मैत्रिणींची. तर याच्यामध्ये एक 6-7 जणी आम्ही आमच्या सरांसोबत फोटो काढला होता आणि हा फोटो माझ्याकडे आहे. आणि लग्न झाल्यानंतर पण मी हा फोटो माझ्याकडे घेऊन आले. आणि याच्यामध्ये ही एक माझी मैत्रीण आहे, जी की आम्ही दोघी खूप म्हणतात ना, खूप क्लोज असे फ्रेंड होतो. ही म्हणजे आम्ही कॉलेज सुटलं ना की रस्त्यात आधी हिचं घर यायचं, त्याच्यानंतर पुढे माझं घर होतं. तर आम्ही गप्पा मारण्यासाठी म्हणून आमच्याकडे सायकल असून सुद्धा आम्ही चालत जायचो घरापर्यंत. तिच्या घरापर्यंत आम्ही चालत जायचो गप्पा मारत. आणि नंतर ती घरी गेली की मग मी तिथून पुढे सायकलवर जायची. आम्ही मैत्रिणी म्हणजे 6-7 जणींचा ग्रुप होता, पण कुठे जायचं असेल तर आम्ही दोघी खूप फिरायचो. आणि आम्ही म्हणजे ही माझी मैत्रीण जी आहे ना, तर ही आणि मी आहे ना दोघी पोलीस भरती होण्यासाठी खूप प्रयत्न करायचो. कारण आम्हाला सांगण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी एवढं कोणी नव्हतं घरामध्ये, तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करायचो. आणि आणखी एक माझी मैत्रीण होती, ती झाली होती पोलीस भरती आणि त्याच्यानंतर ही सुद्धा ट्राय करत होती आणि ही सुद्धा ट्रेनिंगला गेली होती. पण माझं लग्न जमलं होतं, त्याच्यानंतर माझं लवकर लग्न झालं, त्यामुळं मी काही झालेच नाही. आणि असं म्हणजे आज फ्रेंडशिप डे निमित्त मी हे फोटो बघत बसले होते सकाळी, तर म्हटलं आज तुम्हाला पण दाखवावं. आणि इतर वेळेला बरंच म्हणजे आता जसं की आज फ्रेंडशिप डे निमित्त मी सुद्धा हे तुम्हाला सांगावं म्हटलं. चला, तर माझ्या काही आठवणी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत माझ्या मैत्रिणीच्या. तर जेणेकरून ह्या व्हिडिओ मार्फत एखादी तरी माझी मैत्रीण भेटली तर तिचा माझा कॉन्टॅक्ट होईल. तर यासाठी सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि असो आपल्या आयुष्यामध्ये मित्रमैत्रीण ह्या खूप गरजेच्या असतात, की आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टी शेअर करतो, बोलतो.
आणि तसंच माझंही होतं. ती माझी क्लोज फ्रेंड होती आणि तिच्यासोबत मी खूप साऱ्या गोष्टी शेअर करायची. आम्ही दोघी खूप ठिकाणी कुठे मंदिरात जायचं किंवा कुठेही जायचं असेल तरी आम्ही सायकलवरती सगळीकडे फिरायचो. आणि असो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.